97% लोक आयुष्यात अपयशी का ठरतात तर फक्त 3% लोकच यश का मिळवतात? हा असा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक पिढ्यांनी केला आहे. नक्कीच. हा प्रश्न ऐकायला जेवढा साधा वाटतो त्याचं उत्तर तितकंच गुंतागुंतीचं आहे. हो ना. आणि म्हणूनच द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच रहस्यमयी प्रश्नाचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे अभ्यासासाठी एक अतिशय रंजक स्रोत आहे. बरोबर. सेल्फ ग्रोथ मार्ग कन्सिस्टन्सी म्हणजेच सातत्य या विषयावरील माहितीवर आपण आज चर्चा करणार आहोत, जी नेपोलियन हिल यांच्या सुप्रसिद्ध तत्वांवर आधारित आहे. अगदी बरोबर. आजचं आपलं मिशन हे आहे की एखाद्या गोष्टीची सुरुवात करून मध्येच सोडून देण्याची ही जी वृत्ती आहे ती मानवी स्वभावात का निर्माण होते हे समजून घेणं आणि केवळ प्रेरणेवर किंवा मोटिवेशनवर विसंबून न राहता स्वतःची प्रणाली म्हणजे सिस्टम कशी विकसित करावी हे शिकणं. हा, कारण आपण सगळेच हे अनुभवतो. हो, म्हणजे बघा ना, नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिममध्ये प्रचंड गर्दी असते, पण 5व्या-6व्या दिवशी ती जिम एकदम रिकामी दिसायला लागते. सेल्फ हेल्पची माहिती असणाऱ्या सर्वांना हे माहीत असतं की प्रेरणा फार काळ टिकत नाही. खरंय. पण तरीही समाज त्याच प्रेरणेच्या शोधात का असतो? मला वाटतं यामागे फक्त आळस नाही तर एक मोठं मानसशास्त्रीय कारण दडलं असावं. अगदी बरोबर. हे फक्त आळशीपणाचे लक्षण नाहीये. कसं आहे ना, यामागे मेंदूचे न्यूरोलॉजिकल आणि मानसशास्त्रीय कार्य दडलेले आहे. आपण सुरुवात का करतो आणि मग अचानक का थांबतो याचा विचार करताना आपल्याला प्रेरणा नावाच्या एका मोठ्या भ्रमाकडे पाहावं लागतं. भ्रम म्हणजे मोटिवेशन हा एक भ्रम आहे? हो तर. स्वतःमध्ये याला खोखल्या जोशाचा नशा असं म्हटलं आहे. हा शब्दप्रयोग मला खूप मार्मिक वाटला. अरे वा, खोखल्या जोशाचा नशा ऐकायला खूप भारी वाटतंय, पण प्रत्यक्षात हे काम कसं करतं? कारण एखादा नवीन विचार ऐकला किंवा एखादा छान व्हिडिओ पाहिला की अंगात एक वेगळीच ऊर्जा सळसळते. निर्माण होते. अच्छा, डोपामाइन. हो, आणि हा डोपामाइन आपल्याला कृती करण्याआधीच रिवॉर्ड किंवा बक्षीस मिळाल्याची भावना देतो. म्हणजे प्रत्यक्ष काम न करताच मेंदूला वाटतं की आपण ध्येय गाठलं आहे. बापरे, एक मिनिट. म्हणजे काम सुरू करण्याआधीच आपला मेंदू आपल्याला सेलिब्रेशन मोडमध्ये घेऊन जातो. अगदी तेच. हा एक खोटा जोश असतो आणि 99% लोक या डोपामाइनच्या लाटेलाच खरी शिस्त समजण्याची मोठी गल्लत करतात. हे तर खूपच धोकादायक आहे. मग जेव्हा 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी हा डोपामाइनचा प्रभाव ओसरतो तेव्हा नेमकं काय होतं? तेव्हाच खरा संघर्ष सुरू होतो. डोपामाइनची पातळी कमी झाली की शरीराला आणि मेंदूला ती कृती एक ओझं वाटू लागते. मानवी मेंदू हा हजारो वर्षांपासून ऊर्जा वाचवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशनसाठी. बरोबर. त्यामुळे तो काम टाळण्यासाठी नवनवीन बहाणे शोधू लागतो. तिथेच हे 97% लोक हार मानतात. त्यांना तो रस्ता खूप नीरस आणि कंटाळवाणा वाटू लागतो. मग जे 3% लोक यशस्वी होतात त्यांच्याकडे असा कोणता जादुई उपाय असतो? कारण आपण नेहमी असा विचार करतो की अत्यंत यशस्वी लोक वेगळ्याच मातीचे बनलेले आहेत, त्यांच्याकडे जन्मजातच काहीतरी विशेष असेल. नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. त्यांच्याकडे कोणतीही जादू नसते किंवा त्यांना कंटाळा येत नाही असंही नाहीये. त्यांच्याकडे फक्त एकच वेगळी मानसिकता असते. आणि ती कोणती? कंटाळवाण्या गोष्टी आनंदाने स्वीकारण्याची ताकद. म्हणजे प्रेरणा ही एक फसवणूक आहे हे ते 3% लोक पूर्णपणे ओळखून असतात. ते कधीच प्रेरणेची वाट बघत बसत नाहीत. राईट. ते त्यांच्या सिस्टीमवर अवलंबून असतात. अगदी. जेव्हा मन म्हणतं आज राहू दे, खूप थकायला झालंय, तीच ती वेळ असते जेव्हा हे 3% लोक गर्दीच्या पुढे जातात. कारण ते भावनांवरून नाही तर सिस्टमवरून चालतात. हे ऐकायला तार्किक वाटतं, पण ही सिस्टम नक्की कशी उभारायची? हा जो कंटाळवाणेपणा आहे, बोर्डम आहे, तो रोज कसा पार करायचा? याचंच उत्तर स्रोतामध्ये एका साध्या पण अतिशय अर्थपूर्ण उदाहरणातून दिलं आहे. एका कारागिराची गोष्ट यात सांगितली आहे. अच्छा, ती टेकडीवरच्या मंदिराची गोष्ट ना? हो, तीच. या कारागिरानं गावातील सर्वात उंच टेकडीवर एक भव्य मंदिर उभं करण्याचा संकल्प केला होता. एकटा माणूस आणि भव्य मंदिर, हे तर एकदम अशक्य पोटीतलं वाटतं. साहजिकच लोकांनी त्याला वेड्यात काढलं असेल सुरुवातीला. नक्कीच. लोकांकडे जेव्हा दूरदृष्टी नसते तेव्हा ते सुरुवातीला हसतातच. पण त्या कारागिरानं कुणाकडेही लक्ष दिलं नाही. त्यानं फक्त स्वतःची एक सिस्टम बनवली. म्हणजे त्याने कोणतं मोठं प्लॅनिंग केलं नाही? नाही, एकदम साधं प्लॅनिंग. रोज सकाळी नदीवर जायचं, एक मध्यम आकाराचा दगड उचलायचा, टेकडीवर न्यायचा आणि तिथे ठेवून यायचा. बस. रोज फक्त एक दगड? हो. 1 महिना गेला. टेकडीवर फक्त 30 दगड होते. लोक म्हणाले ही शुद्ध मूर्खता आहे.
1 वर्ष गेलं, तिथे दगडांचा ढीग होता, पण मंदिराचा आकार कुठेच नव्हता. आणि मला वाटतं इथेच बहुतेकांचा संयम सुटतो. आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात जिथे काही तासात वस्तू घरी येण्याची सवय लागली आहे, तिथे वर्षभर फक्त दगडांचा ढीग पाहणं निराशाजनक असू शकतं. खरंय, पण 5 वर्षांनंतर चित्र पूर्णपणे वेगळं होतं. त्या टेकडीवर एक भव्य, नक्षीदार आणि सोन्याचा कळस असलेलं मंदिर उभं होतं. क्या बात आहे. जेव्हा लोकांनी विचारलं की ही जादू कशी काय केलीस, तेव्हा तो म्हणाला, हे जादू नाही, हे गणित आहे, रोज एक दगड. वाह, हे जादू नाही, हे गणित आहे, रोज एक दगड. ही संकल्पना खूपच शक्तिशाली आहे. महान कार्ये ही एका दिवसाच्या स्फोटाले नाही, तर हजारो छोट्या आणि निरंतर प्रयत्नांनी होतात. अगदी बरोबर. आणि हे गणित आपल्या रोजच्या जीवनात कसं बसवायचं, यासाठीच नेपोलियन हिल यांचे ते 7 सुवर्ण नियम कामी येतात. नेपोलियन हिल यांच्या सिद्धांतांचा गाभाच हा आहे की मोठ्या ध्येयाला छोट्या कृतियोग्य सिस्टममध्ये कसं बदलायचं. बरोबर. त्यातला पहिला सिद्धांत सांगतो, निश्चित मुख्य उद्देश किंवा डेफिनेट चीफ एम. पण मला इथे एक शंका आहे. आपण नेहमी ध्येय निश्चिती असं म्हणतो, पण फक्त कागदावर मला खूप श्रीमंत व्हायचंय असं लिहून काय होणार? अनेकांनी न्यू इयर रेझोल्युशनमध्ये असे संकल्प केलेले असतात. हो, आणि ते फेल होतात. कारण नुसतं श्रीमंत व्हायचे ही एक खोकली इच्छा आहे. मेंदूला अशा अस्पष्ट गोष्टी समजत नाहीत. मग निश्चित उद्देश कसा असावा? पुढील 12 महिन्यात व्यवसायातून 1 लाख रुपये कमवायचे आहेत, हा निश्चित उद्देश झाला. पण तुम्ही म्हणालात तसं फक्त उद्देश ठरवून उपयोग नाही. त्यासाठी दुसरा सिद्धांत लागतो, सुव्यवस्थित योजना किंवा ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. म्हणजे त्या मोठ्या उद्देशाचे लहान लहान तुकडे करणे. जसं आपण मंदिराच्या गोष्टीमध्ये पाहिलं, पूर्ण मंदिराचा विचार न करता फक्त एका दगडावर लक्ष केंद्रित करणे. बरोबर? अगदी तेच. मोठ्या ध्येयाचे असे छोटे तुकडे करा की ते पूर्ण न करणे अशक्य वाटेल. जर एखादं मोठं पुस्तक लिहायचं असेल तर पूर्ण पुस्तकाचा ताण घेण्यापेक्षा रोज फक्त 200 शब्द लिहायचे आहेत अशी योजना आखणे. 200 शब्द लिहिणं सोपं वाटतं, त्यामुळे मेंदू त्यावर फारसा विरोध करत नाही. हे भारी आहे. हो, पण यात सातत्य कसं टिकवायचं, त्यासाठी तिसरा सिद्धांत महत्वाचा आहे, पर्सिस्टन्स म्हणजे सातत्य. स्रोतामध्ये नेपोलियन हिल यांच्या एका खूप सुंदर वाक्याचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, लोखंडासाठी जसा कार्बन महत्वाचा असतो तसा चारित्र्यासाठी सातत्य महत्वाचे असते. अरे वा, हा कार्बनचा संदर्भ खूपच विचार करायला लावणार आहे. कारण विज्ञानानुसार शुद्ध लोखंड खूप मऊ असतं. त्यात जर कार्बन मिसळला नाही तर ते सहज वाकेल किंवा तुटेल. त्याला तो कणखरपणा येतच नाही. अगदी अचूक. तसंच मानवी स्वभावाचं आहे. सातत्याच्या कार्बनशिवाय आपण पहिल्याच अपयशात कोलमडून पडू. पण तरीही मला वाटतं एकट्याने हे सगळं करणं कठीण जाऊ शकतं. बाहेरच्या जगाचा प्रभाव पडतोच ना? नक्कीच पडतो. आणि म्हणूनच चौथा सिद्धांत द मास्टर माइंड ग्रुप बद्दल बोलतो. स्वतःपेक्षा चांगल्या, हुशार आणि समान उद्देश असणाऱ्या लोकांसोबत जोडले जाणे. म्हणजे आपली संगत. आपण ज्या वातावरणात असतो त्याचा थेट परिणाम आपल्या विचार प्रक्रियेवर होतो. हो, जर आजूबाजूचे लोक नकारात्मक असतील तर आपणही तसेच बनतो. पण हा नकारात्मकतेचा मुद्दा येतो कुठून? कोणीही मुद्दाम तर स्वतःबद्दल वाईट विचार करत नाही ना? नाही, साहजिकच नाही. तिथेच 5वा सिद्धांत अंतर्मनाची ताकद किंवा सबकॉन्शियस माइंड कामाला येतो. आपलं अंतर्मन हे एका सुपीक जमिनीसारखं आहे. निसर्गाचा नियम आहे, जर जमिनीत जाणीवपूर्वक चांगले बी पेरले नाहीत तर तिथे आपोआप तण किंवा गवत उगवतं. बापरे, म्हणजे मेंदू रिकामं ठेवणं हा पर्यायच नाहीये. जर आपण सकारात्मकतेचे, यशाचे विचार पेरले नाहीत तर मेंदू आपोआप शंका, भीती आणि नकारात्मक विचार तयार करू लागतो. हो, हे एक प्रकारे ऑटो पायलट मोडवर चालणारं नुकसान आहे. मग यावर नियंत्रण कसं मिळवायचं? त्यासाठी 6वा आणि 7वा सिद्धांत आहेत. 6वा सिद्धांत आहे जलद निर्णय घेणे. यशस्वी लोक निर्णय लवकर घेतात आणि उशिरा बदलतात. आणि या उलट अयशस्वी लोक टंगळमंगळ करतात, प्रोक्रास्टिनेशन. बरोबर. जास्त वेळ विचार करण्यात घालवला की मेंदीला शंका निर्माण करायला वेळ मिळतो. आणि मग 7वा सिद्धांत कृती किंवा ॲक्शन हा त्या शंकांवरचा अंतिम उपाय असणार. कारण जास्त विचार करत राहणं हा एक प्रकारचा मानसिक लकवा आहे, ज्याला आपण पॅरालिसिस बाय ॲनालिसिस म्हणतो. अगदी बरोबर. जोपर्यंत आपण पहिलं पाऊल उचलत नाही तोपर्यंत भीती मोठी वाटत राहते.
कृती केल्यावर अर्धी भीती आपोआप मरून जाते. जेव्हा कृती होते तेव्हा शंकांना जागा उरत नाही. नक्कीच. हे 7 सिद्धांत ऐकल्यावर असं वाटतं की हे फक्त पैशांपुरते किंवा व्यवसायापुरते मर्यादित नाहीत. हा एक प्रकारे मानवी उत्कृष्टतेचा वैश्विक नियम आहे, युनिव्हर्सल लॉ. होय, आणि या रोज एक दगड संकल्पनेचा आपल्या इतर दैनंदिन जीवनात काय प्रभाव पडतो हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. हा प्रभाव खरोखरच अफाट आहे. म्हणजे पैशांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर बघा, जर आपण आर्थिक क्षेत्राचा विचार केला तर तिथे चक्रवाढ व्याजाची म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टची जादू काम करते. पण गणितीयदृष्ट्या पाहिलं तर जर एखाद्या व्यक्तीने रोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा केली, फक्त 1%, हो फक्त 1%, तर वर्षाच्या शेवटी ती व्यक्ती 37 पटीने उत्तम झालेली असते. हे एका रात्रीत होत नाही. हा त्या रोजच्या 1%चा, त्या रोजच्या एका दगडाचा परिणाम आहे. 37 पट म्हणजे जो बदल आपल्याला रोजच्या जीवनात दिसत नाही तो वर्षभरात इतका मोठा होतो. हे तर आरोग्याच्या बाबतीतही तसंच लागू पडत असेल ना? नक्कीच. आज जिममध्ये गेल्यावर उद्या लगेच शरीर बदलत नाही, पण रोजची फक्त 10 मिनिटांची चालण्याची सवय म्हातारपणातही शरीराला तंदुरुस्त ठेवते. आणि नात्यांमध्ये हेच सत्य असावं. नातेसंबंधांमध्ये सातत्य म्हणजे रोजची छोटीशी काळजी घेणं. प्रेम हा काही एका दिवसाचा उत्सव नाहीये, ती एक रोजची साधना आहे. खूप छान सांगितलंत. आणि आत्मविकासाचंही तसंच आहे बघा. रोज फक्त 10 ओळी वाचल्या तरी एका वर्षात 365 पाने म्हणजेच एका संपूर्ण पुस्तकाचं ज्ञान आत्मसात होतं. हे सगळं ऐकायला खूप सोपं आणि तार्किक वाटतं. तरीही एक प्रश्न उडतोच. जर हे इतकं सोपं आहे, जर रोज फक्त 10 ओळी वाचायच्या आहेत किंवा फक्त 10 मिनिटं चालायचं आहे, तरीही लोक का थांबतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला सगळं माहीत असूनही आपण स्वतःला का अडवतो? कारण हा जो संघर्ष आहे तो बाहेरच्या जगाशी नाहीये, हे आपल्या आत चाललेलं युद्ध आहे. आपल्याच आत. हो, आपलं मन एका विशिष्ट सॉफ्टवेअर सारखं डिझाईन केलेलं आहे, ज्याचा मुख्य उद्देश फक्त आराम शोधणे हा आहे. अच्छा. जेव्हा हवामान खराब असतं किंवा आदल्या दिवशी खूप काम झालेलं असतं तेव्हा मन लगेच म्हणतं आज राहू दे, आज झोपूया. म्हणजे आपल्याच मेंदू आपल्याला प्रगती करण्यापासून रोखतोय. एका अर्थाने हो, तो फक्त ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच स्रोतामध्ये एक अतिशय खोल वाक्य आहे, माणसाला आपल्या मनाचा गुलाम न होता स्वतःच्या आत्म्याचा सेनापती बनावं लागेल. आत्म्याचा सेनापती, क्या बात आहे. आणि हा सेनापती बनण्याचा विश्वास नुसता विचार करून येत नाही, तो कृतीतून येतो. जेव्हा एखादी कृती वारंवार केली जाते तेव्हा मेंदूला समजून चुकतं की आता हा जुना आरामाचा नियम चालणार नाही. मग आता मुख्य मुद्द्याकडे येऊया. आत्म्याचा सेनापती बनण्याचा निर्णय तर घेतला, पण प्रत्यक्षात हे करायचं कसं? या जुन्या आराम शोधणाऱ्या सॉफ्टवेअरला क्रॅक करण्यासाठी स्रोतामध्ये कोणतीही ठोस पद्धत सांगितली आहे का? होय, त्यासाठीच एक अत्यंत अचूक आणि शास्त्रशुद्ध 90 दिवसांची परिवर्तन योजना किंवा 90 डे ट्रान्सफॉर्मेशन प्लॅन या स्रोतामध्ये दिला आहे. 90 दिवसांचा प्लॅन. हो, ही योजना 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे, जी मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीवर काम करते. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता. मग या योजनेचा पहिला टप्पा काय आहे? चरण 1 म्हणजे पहिले 1 ते 30 दिवस. हा काळ सवय निर्माण करण्याचा आहे. यात एक अतिशय साधा पण कडक नियम आहे, जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी दिवसातली फक्त 5 मिनिटे द्यायची आहेत. फक्त 5 मिनिटे? हो, पण अट ही आहे की बाहेर भूकंप आला तरी ती 5 मिनिटे त्या सवयीसाठी द्यायचीच आहेत. भूकंप आला तरी 5 मिनिटे द्या, हे ऐकायला खूप गमतीशीर पण तितकंच गंभीर वाटते. पण यामागील मानसशास्त्र काय आहे? कारण 5 मिनिटात कोणी बॉडी बिल्डर बनणार नाही किंवा कोणी विद्वान होणार नाही. मग 5 मिनिटच का? कारण इथे ध्येय निकाल किंवा रिझल्ट मिळवणे हे नाहीच आहे. इथे ध्येय आहे हजेरी लावणे किंवा शोईंग अप, मेंदूला सवय लावणे. जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे वेळ नाही असा बहाणा करते तेव्हा 5 मिनिटांचा नियम तो बहाणा मुळासकट नष्ट करतो. थकवा, पाऊस, मूड नसणे हे सगळे बहाणे या 5 मिनिटांपुढे टिकत नाहीत. बरोबर. आणि ही सवय जेव्हा 30 दिवस टिकते तेव्हा मेंदूमध्ये एक नवीन न्यूरल पाथवे तयार होतो. म्हणजे आधी स्वतःला जिंकण्याची सवय लावायची, कामाची नाही. अगदी बरोबर. आणि एकदा ही सवय लागली की मग दुसरा टप्पा सुरू होतो. हो, चरण 2 म्हणजे 31 ते 60 दिवस. हा काळ ओळख बदलण्याचा किंवा आयडेंटिटी शिफ्टचा आहे. या टप्प्यात कृतीचा वेळ हळूहळू वाढतो.
पण सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होतो. ओळख बदलणे यावर थोडा प्रकाश टाका ना, कारण आपण फक्त काम करतोय यात ओळख कशी बदलते? मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती सलग अनेक दिवस एखादी कृती करते तेव्हा ती व्यक्ती स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. सुरुवातीला ती कृती जबरदस्तीने केलेली असते, हां, पण 60 दिवसांपर्यंत पोहोचल्यावर माणूस स्वतःला सांगायला लागतो की मी असा व्यक्ती आहे जो रोज व्यायाम करतो, किंवा मी असा व्यक्ती आहे जो रोज वाचन करतो. हा फरक खूपच मोठा आहे. म्हणजे मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे या मानसिकतेतून बाहेर पडून मी एक फिटनेस जपणारा व्यक्ती आहे अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करणे. अगदी तेच. एकदा ओळख बदलली की काम करणं स्वाभाविक होऊन जातं. मग शेवटच्या टप्प्यात काय होतं? शेवटचा टप्पा म्हणजे चरण 3, 61 ते 90 दिवस. याला मोमेंटमची जादू म्हटले आहे. मोमेंटम म्हणजे भौतिकशास्त्राचा तो नियम जिथे गतिमान वस्तू गतिमानच राहते. हो, तोच नियम इथे लागू होतो. इथे पोहोचल्यावर कृती करण्यासाठी स्वतःला ढकलण्याची किंवा प्रेरणा शोधण्याची गरज भासत नाही. ती सवय आता व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनलेली असते. म्हणजे ऑटो पायलट मोडवर गेल्यासारखं. बरोबर. 100 मैल प्रति तास वेगाने धावणाऱ्या ट्रेनसारखी अवस्था होते. या टप्प्यावर पोहोचलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने अनस्टॉपेबल बनते. हा 90 दिवसांचा प्रवास सामान्य मानसिकतेला 3% लोकांच्या श्रेणीत नेऊन बसवतो. वाह, हा प्रवास खरोखरच खूप डोळे उघडणारा आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अनेक महत्वाचे पैलू उलगडले. आपण पाहिलं की मोटिवेशन किंवा प्रेरणेच्या खोट्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं. नक्कीच. नेपोलियन हिलचे ते 7 सिद्धांत कसे काम करतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोज एक दगड उचलण्याची त्या कारागिराची वृत्ती आपण समजून घेतली. हो, आणि हे सगळं समजून घेणं आणि आचरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आयुष्यात अनुशासनाचे म्हणजे शिस्तीचं वजन काही ग्राममध्ये असते. सुरुवातीला ते उचलणं थोडं कठीण वाटू शकतं. पण जर आपण ते उचललं नाही तर आयुष्याच्या शेवटी जो पश्चाताप पदरी पडतो त्याचं वजन टनांमध्ये असते. 97% लोक आपल्या मृत्यूशय्येवर असताना फक्त काश मी ती गोष्ट केली असती, काश मी तो प्रयत्न मध्येच सोडला नसता, याच विचारांनी ग्रासलेले असतात. खरंय, पश्चातापाचा तो टनांचा भार घेऊन जगण्यापेक्षा आज शिस्तीचे काही ग्राम वजन उचलणे नक्कीच शहाणपणाचे आहे. या सर्व चर्चेअंती स्रोतातील माहितीवर आधारित एक विचार माझ्या मनात येतोय, जो प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कोणता विचार? जर टाळलेले प्रत्येक काम, आज दिलेला प्रत्येक बहाणा आपल्या आत्म्याचा एक छोटासा भाग उरबाडून घेत असेल तर परिपूर्ण वेळेची म्हणजे परफेक्ट मोमेंटची वाट बघण्याच्या नादात आज आपण आपल्यातील किती अफाट क्षमता स्वतःच्याच हातांनी दफन करत आहोत. बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच जागा करणारा विचार आहे. परिपूर्ण वेळ कधीच येत नसते बघा. जो क्षण सध्या हातात आहे तोच परिपूर्ण असतो. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच तो जुना बहाणे शोधणारा रस्ता कायमचा सोडून देण्याची वेळ आलीय. आज आत्ताच एक डायरी उघडा आणि स्वतःच्या मंदिराचा तो पहिला दगड ठेवा. नक्कीच. तो 90 दिवसांचा प्रवास आजच सुरू करा. कारण इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जे सुरुवात करून ती गोष्ट पूर्णत्वास नेतात. तो 97% लोकांचा गर्दीचा रस्ता सोडून 3% लोकांच्या त्या निर्मनुष्य पण सुंदर रस्त्यावर चालण्याची आजच सुरुवात करा. लक्षात ठेवा, गणित खूप सोपं आहे, फक्त रोज एक दगड. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.